नमस्कार. आपण ऐकणार आहात बाभळीच्या बाया. लेखिका वनश्री वनकर. अभिवाचक गौरी देशपांडे. ही साधना प्रकाशनाची 2026 ची प्रस्तुती आहे. आमचा आपला दिवस. माझ्या बायांचं प्रशिक्षण आता जोरात सुरू झालं होतं. त्यांचं मन प्रशिक्षणात रमू लागलं होतं. आता त्या रोज लगबगीनं प्रशिक्षणाला येऊ लागल्या होत्या. अशी प्रशिक्षणं वर्षातून 2दा तरी व्हायची. पण इतका काळ काम बंद पडल्यानंतर पुन्हा जोमानं सुरू करायचं आणि त्यातल्या त्यात पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करणार असल्यानं मी माझ्या पद्धतीनं संपूर्ण नियोजन केलं होतं. खेळीमेळीचं वातावरण, स्त्रीकेंद्रित विषय आणि शिकवण्याची पद्धत यावर जास्त लक्ष दिलं असलं तरी जेवणाचीही आम्ही विशेष काळजी घेतली होती. सकाळी चहा नाश्ता, दुपारी विविध रंगांनी भरलेलं ताट असलेलं जेवण आणि संध्याकाळी रोज काहीतरी खाऊ असं सगळं नियोजन केलं होतं. स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत एक चित्रपट दाखवण्याचीही सोय आम्ही केली. आमच्या गटातल्या संध्याताईंना 2 वर्षांचं बाळ होतं. आम्ही त्यांच्या मुलालाही प्रशिक्षणाला सोबत आणण्याची परवानगी दिली. त्यामुळे इकडे सीमाताई वर्गात शिकवत असताना संध्याताईंचं बाळ वर्गात बागडत असे. माझ्या बायांच्या गटात जास्तीत जास्त जणी 10वी नापास होत्या. 1-2घी 10वी पास होऊन पुढे गेल्या, पण 12वी पास मात्र कुणीच नव्हतं. त्यामुळे सर्व बायांना एकत्रितरित्या आरोग्यविषयक प्रशिक्षण देणं सीमाताईंसाठी कठीणच होतं. त्यातही काही जणींचं प्राथमिक शिक्षण तेलुगूमध्ये झालेलं होतं. त्यामुळे त्या सगळ्यांना एका धाग्यात ओवणं म्हणजे आव्हानच होतं. प्रथमोपचार, बालरोग, श्वसनाचे आजार, स्त्रीरोग असे कठीण विषय त्यांना शिकवायचे होते. एकदा तर आमच्या गटातल्या गीताताई त्यांच्या 7 वर्षांच्या मुलाला प्रशिक्षणाला घेऊन आल्या होत्या. आणि नेमकं त्याच दिवशी सीमाताई स्त्रियांना बालरोग शिकवत होत्या. बायांना व्यवस्थित समजावं म्हणून सीमाताईंनी ताईंच्या मुलाला शर्ट काढायची विनंती केली. त्या बिचाऱ्याला चॉकलेटचा आमिष देत आम्ही त्या लेकराच्या शरीरावर स्केचपेनने आकार काढत बायांना शिकवलं. फुफ्फुसं कुठे असतात, हृदय कुठे असतं, लहान मोठं आतडं कुठे असतं, जठर कुठे असतं, हे सगळं माझ्या बायांना अगदी प्रात्यक्षिक करून समजावून सांगितलं. तोपर्यंत गीताताईंचा मुलगा स्केचपेननं पूर्ण रंगून गेला होता. त्या दिवशी त्याची आंघोळ घालून द्यायला गीताताईंना किमान 1 तास तरी लागला असेल. व्हिटॅमिन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट ह्याबद्दल शिकवताना आम्ही चित्रांचा आधार घेतला. अख्खा वर्ग चित्रांनी, माहिती देणाऱ्या तपशिलांनी भरून काढला. आहारातही त्यांचा समावेश केला. वर्गात रंगीत खडू नेले असता माझ्या बायांनी लहान मुलांसारखा अख्खा फळा रंगीबेरंगी फुलांनी भरून काढला होता. यानं बायांना समजावणं सोपं होऊ लागलं. त्यासोबतच स्त्रियांचे रोग, मासिक पाळी आणि स्वच्छता याविषयी शिकवताना आम्ही त्यांना पॅडमॅन हा चित्रपट दाखवला. आता आमच्यातली दरीही कमी होऊ लागली. कधी एखादीच्या नजरेला नजर भिडली की ती माझ्याकडे बघून स्मितहास्य करे. आता मलाही रोज इथं यावं वाटायचं. संध्याकाळी घरी परतलं की एकांतानं घर खायला उठायचं. पुन्हा आयुष्य रखरखीत वाटायचं. केव्हा एकदा सकाळ होते आणि मी कामावर जाते याची आतुरता लागलेली असायची. त्यांच्यासोबत आणखी रमता यावं म्हणून मी पाणीपुरीचा बेत केला. चहाच्या सुट्टीत सगळ्यांना पाणीपुरी खाऊ घालताना मीच दुकान उघडल्यासारखं बायांना पाणीपुरी वाढत होती. तेव्हा मागच्या मीटिंगमध्ये माझ्यावर रागावलेल्या नंदाताई माझ्याशी पहिल्यांदा बोलल्या. म्हणाल्या, पाणीपुरी थोडी गोड बनवा बरं. बाकी कुणाला कळलं नसलं तरी मला ते वाक्य फार प्रतिकात्मक वाटलं आणि तिथून खरं तर आम्हा सर्वांचं नातं गोड होत गेलं. आता माझे स्वतःबद्दलचे समज बदलत होते. बराच काळ स्वाभिमान विरहित घालवला होता. आपण कुणीच नाही, अपयशी आहोत, आपल्याला काहीच येत नाही, अशा पद्धतीचा नकारात्मक संवाद मी बराच काळ स्वतःशी केला होता. पण बायांसोबत राहताना त्या ज्या पद्धतीने माझ्याशी वागायच्या त्यामुळे मला स्वतःबद्दल जरा वेगळं वाटू लागलं होतं.
मी गेली की त्या आपापसातल्या कुजबुजायच्या बंद होत. मी गेल्यावर मला बसायला खुर्ची देत. त्यांच्यापेक्षा वयाने लहान होती, तरी त्या माझ्याशी आदराने बोलत. त्यांच्या कामाच्या वह्या माझ्याकडून तपासून घेत. मी बऱ्याचदा केवळ हातात वही घेऊन बसून राही. मला ह्या बाया इतक्या मानाने का वागवतात? आपण हा मान स्वीकारण्यालायक नाही असं मला बऱ्याचदा वाटे. माझ्या आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही व्यक्तिमत्वांना एकाच वेळी हाताळणं मला कठीण होई. पण मग पुन्हा तेच. अशा पडत्या काळात कुणाला नोकरी मिळत नाही. आपल्याला मिळालीये त्याबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे. हिरिरीनं काम केलं पाहिजे. असे विचार पुन्हा डोकं वर काढत आणि मी पुन्हा स्वतःला कामात झोकावून देई. या न्यूनगंडाचा एक फायदा होत होता, ते म्हणजे पाय कायम जमिनीवर राहत होते. बायांसोबत राहताना एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या कुठल्याच कार्यक्रमात मी सावित्रीमाईंचा उल्लेख ऐकला नव्हता. त्यांच्या बोलण्यातही कधी तिचे संदर्भ नव्हते. गावातील 1-2 बचत गटांची नावं सोडली तर माझ्या बायांच्या जगण्यात सावित्रीमाईंचं नाव नव्हतंच कधी. म्हणून रोज प्रशिक्षणाच्या सुरुवातीला मी जाणीवपूर्वक काही प्रार्थना आणि चळवळीतली गीतं त्यांना शिकवली. त्यात माझ्या बायांना सर्वात जास्त आवडलेलं गाणं म्हणजे शीतल साठेंचं साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल. घरी चूल पेटवताना, स्वयंपाक करताना, केर काढताना, धुणं धुताना माझ्या बाया तेच गाणं गुणगुणू लागल्या. हे गाणं त्यांना इतकं आवडलं की त्यांनी 2 दिवसात पूर्ण पाठ करून टाकलं. प्रशिक्षणानं पकडलेल्या वेगानं काकडे सरांनाही कुतूहल वाटलं. त्यांनी एकदा अचानक वर्गात भेट दिली. तेव्हा माझ्या बाया फळ्यावर लिहिलेलं सगळं प्रामाणिकपणे वहीत उतरवून घेत होत्या. गरज पडेल तिथे आकृत्या काढत होत्या. पेन्सिलनं आकृती काढताना काही चुकलंच तर लहान मुलासारखं जोर लावून खोडरबरनं ते खोडायच्या. हे सगळं बघून काकडे सरांना आनंद झाला आणि अहवाल घ्यायला आलेले सर बायांना न भेटताच परत निघून गेले. एकदा सीमाताईंनी बायांची अंधश्रद्धेविषयी वेगळी तासिका घेतली. त्यांना बोलतं केलं. विविध भागातले किस्से सांगितले. त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा सांगितला. त्यावर माझ्या बायाही त्यांच्या त्यांच्या गावातील अंधश्रद्धेशी निगडीत घडलेले किस्से सांगू लागल्या. मी सगळ्यांच्या मागे लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसली होती. त्यावेळी एक फारच लोभस दृश्य नजरेस पडलं. ताई रोगावरील उपाय व अंधश्रद्धेने निर्माण केलेले गैरसमज हा विषय बायांना शिकवत होत्या. वेगवेगळे रोग, त्यांची लक्षणं, त्यावरचे उपाय ह्याबद्दल ताईंनी फळ्यावर लिहिलं होतं. प्रत्येक विषय शिकवून झाल्यावर बायांपैकी एक जण जाऊन फळा पुसायची आणि त्या पुसलेल्या खडूचे कण शेजारी ठेवलेल्या सावित्रीमाईंच्या फोटोवर साचत होते. त्या फोटोवर खडूंच्या कणांचा एक थर तयार झाला होता. जिवंतपणी मुलींच्या शिक्षणासाठी अंगावर शेणगोटे घेणाऱ्या विरांगनेला माझ्या बायांच्या वर्गात खडूच्या कणांनी रंगवून टाकावं, हीच मानवंदना कदाचित सावित्रीमाईंनाही अपेक्षित होती. दुसऱ्या दिवशी दुपारी मधल्या सुट्टीत आम्ही जरा निवांत बसलो होतो. आज कुठलं तरी नवीन चळवळीचं गीत मी बायांना म्हणून दाखवणार होती. तेवढ्यात पिंपरडच्या आमच्या सुनीताताई माझ्याजवळ आल्या आणि हळूच म्हणाल्या, ताई, मी बी एक गाणं म्हणू का? माझ्या चेहऱ्यावर हसू उमललं. मी त्यांना उत्साहाने हो म्हटलं. सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगितल्या. सुनीताताईंनी त्यांच्या पिशवीतून एक रजिस्टर बाहेर काढलं. ते जमिनीवर ठेवून त्यातून एक पान शोधून काढलं. पदर दुसऱ्या खांद्यावरून पुढं घेतला आणि हाताची घडी घालून गाणं म्हणू लागल्या. सुंदरा मीटिंगला का नाही येत? सुंदरा मीटिंगला का नाही येत? मला पोरं बी हाय, मला ढोरं बी हाय, म्हणून मीटिंगला मी नाही येत. सुंदरा मीटिंगला का नाही येत? मले घरच्यांचा धाक, मले बाहेरच्याचा धाक, म्हणून मीटिंगला मी नाही येत. सुंदरा मीटिंगला का नाही येत? असं गावातल्या स्त्रियांच्या रोजच्या जीवनाची उकल करणारं गाणं ताईंनी म्हटलं. ही अशी स्वतः रचलेली गाणी त्या बचत गटाच्या मीटिंगला सगळ्या जणी एकत्र येतात तेव्हा गातात. त्यांना चित्रपटाच्या गाण्याच्या चाली लावतात. आजच्या ताईंच्या म्हटलेल्या या स्वरचित गीतामुळे मला त्यांचं खूप कौतुक वाटत होतं. घाबरत घाबरत का होईना पण त्यांनी पूर्ण गाणं म्हटलं.
ते म्हणताना त्यांनी एकदाही वर बघितलं नाही आणि गाणं संपल्याबरोबर भरकन वही बंद करून पिशवीत ठेवून दिली. स्त्रिया हे समीकरणच फार वेगळं असतं. एकंदरीत प्रशिक्षणातील खेळीमेळीच्या वातावरणामुळं एकाही बाईनं प्रशिक्षणाला दांडी मारली नाही. आता हळूहळू सर्वजणी माझ्याशी प्रेमानं बोलू लागल्या. मी त्यांची आहे असं त्यांना वाटू लागलं. आम्ही सर्वच आता एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी व्हायला लागलो होतो. प्रशिक्षणाच्या शेवटी मला नव्या मैत्रिणी मिळाल्या होत्या आणि माझ्या बायांना त्यांची नवी भूमिका. त्या सर्वजणी आता काम करायला पूर्णपणे सज्ज होत्या. आधीपेक्षा आत्मविश्वासू, खुश आणि काम करण्यास उत्साही. अहवाल लिहिण्यासाठी मला सर्व बायांचा एक ग्रुप फोटो काढायचा होता, म्हणून मी त्यांना एकत्रित उभं केलं. सगळ्याजणी सीमाताईंना मध्ये ठेवून छान हसत पोज देत होत्या. मी त्यांचा फोटो काढणारच तेवढ्याच सपनाताई म्हणाल्या, "ताई, तुम्ही या ना." हे वाक्य ऐकून मी 2 सेकंद स्तब्ध झाली. इतर सगळ्याजणीही आग्रह करू लागल्या. त्यांनी मला ग्रुपमध्ये ओढून घेतलं. फोटोच्या वेळी त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो खांद्यावर ठेवलेला हक्काचा हात माझ्यासाठी यशस्वी प्रशिक्षणाची पावती होता. हे सगळं घडत असताना आता माझं रविवारची वाट बघणं जरा कमी झालं. म्हणजे रविवारपर्यंत दिवस मोजणं आता मी कमी केलं होतं. पण शनिवारी रात्री मी थेट घरी निघून जात असे. आईसोबत बोलताना आता माझे विषय बदलू लागले होते. आता गावात काय किस्से झाले, काम कसं सुरू आहे, प्रशिक्षणात काय झालं, मी बायांसोबत कशी मज्जा केली, असे सगळे संवादही होऊ लागले. जसजसा मी माझ्या बायांसोबत वेळ घालवत होती, तसतसा माझा आतला गुंता सैल होत होता. अशा पद्धतीनं आमचं प्रशिक्षण संपलं. आता गावात खरं काम आणि माझी परीक्षा सुरू होणार होती. सगळं एकदम चोख व्हावं म्हणून पुढच्या कामाबद्दल आम्ही काही गोष्टी आखून घेतल्या. आम्ही ठरवलं की प्रत्येक महिन्यात पगाराच्या दिवशी आम्ही आमच्यापैकीच एकीच्या घरी किंवा त्यांच्यापैकी कुणाच्या शेतात भेटायचं. त्या दिवशी महिन्याभराचं काम तपासायचं, पुढल्या महिन्यात काय काम करायचं ह्यावर चर्चा करायची. सावित्रीमाई, महात्मा फुले, फातिमा शेख यांच्याबद्दलचा एक धडा सोबत वाचायचा, सोबत जेवण करायचं, आपल्यापैकी बायांचे वाढदिवस साजरे करायचे, गाणी म्हणायची, एकमेकींच्या कामाबद्दल, वैयक्तिक सुखदुःखांबद्दल बोलायचं, पुढल्या महिन्यातील कामाची आखणी करायची, एकमेकींची अडचणीत मदत करायची आणि भिसी काढायची. त्या दिवसाला आपला दिवस म्हणायचं. आता आम्ही दर महिन्याला एकत्र यायचो. शेतात भेटलो तर तिथेच स्वयंपाक करायचो. संकल, लंगडी खेळायचो. पण ह्यासोबत माझ्या बाया मन लावून काम करू लागल्या होत्या. गावात आत्मविश्वासानं वावरू लागल्या होत्या. अंगणवाडी, आरोग्य केंद्र अशा ठिकाणी त्यांनी स्वतःची ओळख तयार केली होती. गावात किती घरं, लोकसंख्या किती, कुठं गरोदर माता, कुठलं लेकरू कुपोषित, कुणाला किशोरवयीन मुलगी, कुणाला सिकल, कुणाला HIV, कुणाच्या घरात मनोरुग्ण, गावात कुणाकडं किती गुरंढोरं, एवढंच नव्हे तर कुणाच्या घरी शौचालय बांधलंय आणि कोण त्याचा उपयोग धान्य भरून ठेवायला करतंय, हे सगळं माझ्या बायांना माहीत असायचं. त्या गरोदर मातांच्या मीटिंग घ्यायच्या, त्यांना आहाराबद्दल माहिती द्यायच्या. घरच्यांपेक्षा गरोदर मातेची जास्त माहिती माझ्या बायांना असे. गावातील किशोरवयीन मुलींना एकत्र बसवून त्या शरीरात होणाऱ्या बदलांची माहिती द्यायच्या. सॅनिटरी पॅड कसं वापरायचं, त्याला नष्ट कसं करायचं हे समजावून सांगायच्या. अंगणवाडीतही आशा वर्करसोबत काम करायच्या. पोषण आहार वाटप करणं, विविध उपक्रम आयोजित करणं, मासिक लसीकरण आणि त्याच्या नोंदी ठेवणं, शासनाच्या सवलती सर्वांपर्यंत पोहोचवणं यावर त्या काम करत. बचत गटाच्या मीटिंगही आयोजित करून त्यांना नवनव्या उद्योगांसाठी प्रोत्साहित करत. गावातील रुग्णांसोबत दवाखान्यात जात, भरती करण्याची वेळ आली तर जबाबदारीने त्यांच्याजवळ थांबत, नातेवाईकांना धीर देत. त्यामुळे माझ्या बाया आता त्यांच्या गावाच्या ताई झाल्या होत्या. माझ्या बायांच्या एका फोनवर ॲम्ब्युलन्स गावात तयार राही. गावातील डॉक्टरांपासून तहसीलदारापर्यंत बायांची ओळख तयार झाली होती. गावात होणाऱ्या दारू विक्रीचाही त्या कडाडून विरोध करत. गावात कुणाच्या घरात एखादा पुरुष त्याच्या बायकोला मारहाण करत असेल तर थेट जाऊन हस्तक्षेप करण्याची परवानगी कंपनी त्यांना देऊ शकत नव्हती.
पण ह्यावर पर्याय म्हणून त्या घोळका करून फक्त त्यांच्या घराबाहेर कमरेवर हात धरून उभ्या राहत. सगळ्या जणी एकटक घराकडं बघत, मुद्दाम काहीतरी कुजबुजत. ह्यामुळे मारणारा माणूस ओशाळून जाई आणि शेवटी त्या बाईची मारहाणीतून सुटका होत असे. बऱ्याचदा त्यांना त्यांच्यावर जळणाऱ्या विरोधकांचाही सामना करावा लागत असे. त्यांना त्या पदावरून काढण्यासाठी कटकारस्थानही केली जात. पण मी त्यांना आधीच याची पूर्वकल्पना दिली होती. एकीवर काही परिस्थिती ओढवली तर सगळ्यांनी सोबत उभं राहायचं, एकमेकींना मदत करायची, तेव्हाच तुम्ही टिकू शकाल. कामातून तयार झालेल्या या मैत्रीनं माझ्या बाया एकमेकांच्या बहिणी झाल्यात, आधार झाल्यात. मीही सगळ्या गावांना भेटी देऊ लागली. प्रत्येक गावातील सरपंचांना, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना भेटू लागली. त्यामुळे महिन्यातून किमान 2दा तरी माझी प्रत्येकीशी भेट होत असे. आता आरोग्यासोबतच उपजीविका, शिक्षण ह्या प्रभागातलेही प्रोजेक्ट मला मिळाले होते, म्हणून सतत फिरतीवर राहावं लागे. बऱ्याचदा मला ऑफिसमध्ये जेवायचा कंटाळा येई, तर मी डबा घेऊनच व्हिजिटला निघायची. जिच्या गावी व्हिजिट असेल तिच्याच घरी किंवा शेतात जेवण करायची. आमच्या सतत भेटी होऊ लागल्या, कारण ठरल्याप्रमाणे पगाराच्या दिवसाला आम्ही एकत्र भेटायचो. पगाराच्या दिवसाला म्हणजेच आमच्या आपल्या दिवसाला.